जळगाव जिल्ह्यामध्ये LPG गॅसचा तुटवडा कायम आहे आणि त्यामुळे जळगावमध्ये असलेले गॅस पंप हे बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कारण गॅस मिळत नसल्यामुळे या ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. आपण जळगाव शहरातल्या जादा नावाच्या गॅस पंपावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर गॅस नसल्यामुळे हा पंप जो आहे या ठिकाणी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी गॅस नसल्यामुळे हा पंप बंद आहे आणि सुरुवातीला गॅस पुरवठा व्यवस्थित होत होता, त्याच्यामुळे पंप सुरू होता. मात्र आता गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे वेळेवर गॅस मिळत नसल्याने या ठिकाणी जो आहे हा पंप बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी ह्या पंपाचं जे आहे हे प्रवेशद्वारावर अशा पद्धतीने जे आहे दोरखंड लावण्यात आलेले आहे, तो बंद ठेवण्यात आलेला आहे. वाहनं येऊ नये त्यामुळे वाहनांना कळावं त्यासाठीचं हे ठेवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय की ज्या रिक्षांचा या ठिकाणी गॅस संपला होता त्यांनाही या ठिकाणी गॅस उपलब्ध न झाल्यामुळे रिक्षा चालक याच ठिकाणी आपल्या रिक्षा ज्या आहेत सोडून निघून गेलेले आहेत. कारण गॅस नसल्यामुळे या रिक्षा चालूच शकणार नाहीत आणि त्यामुळे या रिक्षा ज्या आहेत या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे. हा पेट्रोल पंप नेमका किती दिवसापासून बंद आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या पंपावरचे कर्मचारी आहेत. काय सांगणार, किती दिवसापासून नेमका पंप बंद आहे? 3 दिवसापासून. 3 दिवसापासून. सुरुवातीला गॅस मिळत होता का? सुरुवातीला भेटत होता, तर मग 2-3 दिवसाआडे गाडी येत होती, पण आता वरतूनच गॅस मिळत नाही आहे, त्या कारणानं आता बंदच आहे. किती दिवसांनी मिळते गाडी तरी समजा? गाडी तर तशी सहज म्हणजे बघितलं गेलं तर जेव्हा रेग्युलर गॅस भेटत होता ना तर 2 दिवसाआडे गॅस गाडी येऊन जायची. पण आता नेमकी आता 3 दिवसापासून इथं गॅसच नाही आहे, गाडीच येत नाही आहे वरतून. किती दिवसांनी येते आता गाडी समजा तरी? तसं साधारण सांगितलं गेलं आता 8-1 दिवस सांगितलं आहे वरतून. आता बघू 8 दिवसानंतर येते का नाही येत. पंप बंद असल्यामुळे नुकसान होतं. ते आपण काय सांगणार आहे, ते मॅनेजरला माहिती आहे. आपलं काय काही लोक इथे रिक्षा उभ्या करून गेले आहेत गॅस मिळाला. हां, त्यांना गॅस मिळला नाही तर मग इतक्या लांबून येतात लोक आपल्या पंपाच्या आशावरती, मग ते ढकलत वापस कुठं नेणार इतक्या उन्हाचं. बंद ते पण माहीत नाही. तेही नाही माहिती. तर अशा पद्धतीने LPG गॅसचा जो आहे तुटवडा जाणवतो आहे. गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे कंपन्यांकडून या ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कधी आणि किती दिवसांनी गॅस मिळेल हे सुद्धा या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना असेल किंवा पंप चालकांना माहिती नाही आहे. मात्र आता सध्या जर बघितलं तर जळगाव शहरामध्ये देखील LPG गॅसचा तुटवडा जाणवायला लागला आहे आणि वरतून गॅस मिळत नसल्याने आता पंप चालकांना आपला पंप जो आहे या ठिकाणी बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे आणि मोठ्या आर्थिक नुकसानाचा जो आहे या ठिकाणी पंप चालकांना सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.